घरातल्या गोष्टी गायब कुठे होतात? हे बरेच दिवसांपासून चाललंय. मध्ये माझं वॉलेट गेलं होतं, हँडसेट पण गेला होता आणि आज तुझं घड्याळ मिळत नाही. ह्या गोष्टीचा छडा लागायलाच हवा. त्याने एखाद्या डिटेक्टिव्हला तरी बोलवायला पाहिजे. अरे हो, माझी एक मैत्रीण डिटेक्टिव्ह आहे, अस्मिता अग्निहोत्री म्हणून. काय रे, वस्तू आणतो कुठून तू? 1000 सांगितले होते ना, 800. घड्याळ विकून फक्त 600 रुपये झालेत. बाकीचे 200 मी माझ्या पॉकेट मनी मधनं टाकले. आता खपून घेतोय, पुढच्या वेळी नाही घेणार. अरे पण माझं लेटर द्या ना मला. लेटर देणार पण तुला नाही, पूजालाही नाही, तिच्या बाबांना देणार. नाही, कारण काय आहे ना, पूजाचे बाबा जे आहेत ना ते इन्स्पेक्टर आहेत आणि ते भडकले की भयंकर शिक्षा देतात. मला वाटतं सुरुवातीला तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करायला हवे. तुम्ही घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावून घ्या, म्हणजे आपल्याला लक्ष ठेवता येईल. किंवा नोकरांची ऑनेस्टी टेस्ट घ्या. पण हे झाल्यानंतरही जर तुमच्या घरी चोऱ्या होत असतील तर मग मी माझ्या सहकार्यांना पाठवेन. डॉक्टर देशपांडे तुम्हीच ना? हो, मी इन्स्पेक्टर संजीव शेलार. या ना, आत या ना प्लीज. सॉरी एवढ्या रात्री त्रास देतोय तुम्हाला. काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम म्हणजे बाहेर रस्त्यावर एका माणसाला फीट आली आहे. तुम्ही जरा येऊन बघता का प्लीज? हो, नक्कीच येतो ना, जरा बाहेर. हो. म्हणजे त्यांना कळलं नाहीये, हे तर वेगळ्या कारणासाठी आले. थँक्यू अँड सॉरी वन्स अगेन. नाही नाही, अहो आमची पण ड्युटी तुमच्यासारखीच असते, 24/7. लेट्स गो. चला, लेट्स गो. आलोच. उद्या आम्हाला 5000 रुपये हवे. वैद्यकीय सेवा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. मनाली, काय चाललंय? सॉरी. उच्च रक्तदाब, मधुमेह. मनाली, काय चाललंय तुझं? मॅडम, आपल्या घरात ना भूताटकी झालीये. एखादी वस्तू एका जागेवर ठेवली ना तर परत मिळेल तर शपथ. मला का भूत घरात नसते, ते प्रत्येकाच्या मनात असते. काय बोललास तू? बातमी हो. तू ना त्या सिद्धेश्वर कडून टोमणे मारणं बरोबर शिकलाय. एक मिनिट, तुझं काय हरवलंय, काय शोधते, सांगशील का? मॅडम, माझी अंगठी हरवली. शोधलं की सापडतो. एक इकडे, इथे बस जरा शांत. शेवटचं अंगठी कधी पाहिली होतीस, आठवतंय तुला? नाही.
हे बघ, शांत हो, डोळे मीट आणि शांतपणे आठवायचा प्रयत्न कर. हरवलेली वस्तू सापडली नाही ती आपली समजावी आजचे भविष्य. बंडू, एक तर तिला अंगठी शोधायला मदत कर, नाही तर गप्प बस. तू टेन्शन घेऊ नको, सापडेल अंगठी. मला सांग, कुठे तू काढून ठेवली होतीस का? नाही, मला नाही आठवते. हो मॅडम, आपण वस्तू भलतीकडेच ठेवतो आणि शोधतो कुठेतरी भलतीकडे. म्हणजे आपण वस्तू ठेवतो भलतीकडे आणि शोधत बसतो कुठेतरी. हा, सापडली का? नाही. हीच आहे का अंगठी? माझी अंगठी. हो. मिळेल, पण एका आठवण, ही अंगठी तुम्ही कुठे विसरला एवढं सांगायचं, होय की मॅडम? आठवा आठवा आठवा, लवकर आठवा. किचन मध्ये ठेवली असेल. नाही मॅडम, मला सांगा, तुम्हाला तरी पटते का आंघोळ करताना कोण अंगठी काढून ठेवत असेल? म्हणा का ही अंगठी तुम्ही बाथरूम मध्ये विसरला? हा, ठीक आहे ना. हा, मग काय मॅडम, तुम्हाला सांगतो, ही एकदा नाही 2-3 वेळा घडले. मी म्हणतो अंगठी काढून ठेवायचं कारणच काय? ठीक आहे ना, आता राहिली तिथे. दे अंगठी. एक मिनिट म्हणाली, तो सांगतोय ते बरोबर. आपणच आपल्या वस्तू इथे तिथे टाकतो आणि मग त्या हरवल्या आहेत किंवा कोणीतरी चोरल्या म्हणून आरडाओरडा करतो. त्यापेक्षा आपल्या वस्तू सांभाळून ठेवायच्या, जागच्या जागी ठेवायच्या ना, म्हणजे हरवतही नाही आणि चोरीलाही नाही जात. मला वाटतं प्राचीच्या घरी सुद्धा असंच घडलं असेल का? चला रेडी व्हा लवकर. प्लीज, मी नाही विसरणार आता. मिळेल, आधी माझ्या पाया पडा आणि मला सांगा की पुण्यांदा असं होणार नाही. अंगठी द्या. रेडी व्हायला सांगितलंय मी. मी रेडीच आहे. असं नाही, मी सांगेन त्या गेटअप मध्ये. बरं चला लवकर रेडी व्हा. काय चेतन दादा, कसं आहे? मी बरं आहे. अभ्यास कसा चाललाय? हा, यंदा 10वीचं वर्ष. कुठं क्लासला जाताय का काय? हो काका. मग चला, मी सोडतो. नाही नको, आई बाबांना निघायला उशीर होईल ना. नाही. निघतो. उशीर नाही होते, आम्ही तयार होतो. चल गाडीत बस. नाही बाबा, मी जातो. अरे चल ना, चल चल. अरे बस आता गाडीत, चल. चला. अरे गणपती कुठे गेला? अरे काय रे रघु, अरे काय विचारतोय? अरे गणपती कुठे आहे? नाही, मला नाही माहित. अरे तुला नाही माहित म्हणजे काय? किल्ली कोणाकडे असते गाडीची? कोण उघडतं गाडी? तू एकटाच ना? मालक, मी पण आताच बघितलं, मलाही धक्का बसला. धक्का बसला? हा, बऱ्या बोलांना सांग गणपती कुठे आहे. हे बघ, तू जुना ड्रायव्हर आहेस म्हणून मी संयम बाळगलाय. दुसरा कोणी असतो ना तर सरळ धक्के मारून पोलिसात दिला असता. प्रदीप, चल बऱ्या बोलांना सांग गणपती कुठे आहे. अरे गणपती चांदीचा होता तो. लाज वाटत नाही तुला? नोकरी करतो तिकडे चोरी करतोस तू. तुम्ही माझ्या चोरीचा आळ घेताय.
मला नाही करायची तुमची नोकरी. अरे चालला कुठे, बोल ना. नोकरी करणार नाही? अरे तू कोण आहेस, कोण, काय स्टेटस काय तुझं? तू काय नोकरी सोडणार? आम्ही काढतो तुला आणि त्याच्या आधी पोलिसांना बोलवतो. थांब मी आता. अलग मी नोकरी करतो, गुलामी नाही. आणि हा असा अपमान सहन नाही करणार मी. ही घ्या तुमच्या गाडीची चावी. माझा अपमान करतोस? थांबा. हे बघा, रागाच्या भरात कोणतंही पाऊल उचलू नका. अस्मिता, आमच्या गाडीतली चांदीची गणपतीची मूर्ती चोरीला गेली. मी मूर्ती चोरलेली नाहीये. हे गपरे. एक मिनिट प्लीज प्लीज शांत व्हा. दादा, मनाली दादा, जरा 1 मिनिट. हे बघा, मी समजू शकते, पण तुम्ही आताताईपणा करू नका. तो जर खरंच गुन्हेगार असेल तर आपण त्याला रेड हँडेड पकडू शकतो. पण जर नसेल तर त्याच्यावर अन्याय नाही का होणार? मला वाटतं आपण त्याला एक संधी द्यायला हवी. आई, मला उशीर होतोय, मी जाऊ का? हो चेतन, तू निघ. एवढी वर्ष प्रामाणिकपणे काम केलं मी, आणि त्याची किंमत म्हणून माझ्या चोरीचा आळ. हे बघा दादा, प्लीज शांत व्हा. गेले काही दिवस त्यांच्या घरी सतत चोऱ्या होत आहेत आणि म्हणून ते दोघे टेन्शनमध्ये. आणि तुम्हीच सांगा, कुणाच्याही गाडीतला चांदीचा गणपती जर चोरीला गेला तर साहजिकच पहिला संशय हा ड्रायव्हरवरच जाणार ना. पण म्हणजे त्यांची व्यक्त होण्याची पद्धत चुकली आहे. पण तुम्ही इतकी वर्ष इकडे काम करताय, विसरून जा आणि माफ करा त्यांना. मला वाटतं तुम्ही रघुदादांना माफ करावं. माझे सहकारी मी त्यांच्या मागावर ठेवेन. हा बंडू. नमस्कार. हा आता गणप्या बनून तुमच्या घरात काम करेल आणि घरातल्या हालचालींवर लक्ष ठेवेल. तुम्ही फक्त सामंत काकूंशी याची ओळख करून द्या. रघु, मी तुझ्यावर हात उचलला ते चुकलं माझं. आपण झालं ते विसरून जाऊया. हे कामाला सुरुवात कर. सामंत काकू आल्या. तुमच्यावरती कामाचा खूप भार पडत होता ना, म्हणून तुमच्या मदतीसाठी एक माणूस आलाय. ह्याचं नाव गणप्या. माझं नाव गणा. आपल्याला राम राम म्हणा. बरं बाबा. तुम्ही त्याला घरातली माहिती द्या, नेहमीची कामं सांगा. तुम्ही सांगाल ती कामं करेल तो. बरं बरं, तुला मी सगळे कामं दाखवून देते. चल बाबा, बरं आला मदतीला. अस्मिता, आम्ही निघू. या. चल प्रदीप. चला, बाय बाय. थँक्यू. बाय.
म्हणाली ह्याच्यावर नजर ठेवायला हवी. गया नॉडी काय नॉड्या काय आज काय ढापलंस मग आयला बॅग आहे तू हे काय ह्या असल्या गोष्टी घेत ना आपण चल ठेवा चल. काका प्लीज असं करू नका पैशांची खूप गरज आहे हो. तुला कशाला लागतात रे एवढे पैसे एवढी गरज आहे ना मग स्वतः जायचं सोनाराकडे जा चल. नाही नको मी गेलो तर ते प्रश्न विचारतील मला नीट बोलता येणार नाही त्यापेक्षा तुम्हीच घ्या ना प्लीज. अस्सल चांदीचा दिसतोय भारी माल वसूल होईल. यार नॉड्या तुला प्रॉब्लेम करतो यार. बघू बघू काहीतरी करू. हा एक काम करतो मी सोनाराकडे जातो तोपर्यंत दुकानात लक्ष ठेव गिऱ्हाईकांकडे. चल आलो. अरे बापरे आता बघणार मला. चेतन तू इथे काय करतोयस क्लासला येतोयस ना. हो हो येतोय तू हो पुढे. अरे घे ठेव ठेव ऐश कर. हे काय एवढेच मग किती पाहिजे तुला. जेव्हा गणपती घेतला तेव्हा मी पण गेलेलो आईबाबांबरोबर. मस्त त्यांनी 9,000ला विकत घेतलेला. कमीत कमी 5,000 तरी द्या ना. अड्या हे बघा मी स्वतः सोनाराकडे गेलो हा त्याला पटवलं त्याच्याकडून पैसे घेऊन आलो आणि तू माझ्याशी बार्गेनिंग करतो. दे चल दे इकडे दे दे. हा गणपती घेऊन जा. हा मग नाही, स्वतः जाऊन विकायचा. नाही नको चालतील एवढे. चालतील ना मग तू पण चालायला लाग. जा 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 घरी जा. हा ऐश कर ऐश कर. पाचशे 1000 1,500 2,000 2,500 3,000 3,500 फक्त 3,500. काय फक्त 3,500. तुला 5,000 सांगितले होते ना रे. खूप प्रयत्न केला रे पण नाही जमलेत पैसे. ए यासले उत्तरं चालणार नाही का. 5,000 पाहिजे बोलू ना मग पाहिजे. अरे पण कुठून आणू पैसे. ए तू काय पण कर ना. तू एक काम कर स्वतःला विक तुला पण आम्हाला उरलेले 1,500 रुपये पाहिजे. एकदा नाही जमणार सांगितलं ना कळत नाही का तुम्हाला. याची एवढी हिंमत. अनिश हा आपल्यावर आवाज चढवणार. ए नजर खाली. हा नजर खाली आणि आवाज चढवून बोलायचं नाही कळलं. मी एक टिचकी मारली ना ते लेटर पूजाच्या बाबांपर्यंत जाईल. ते शिक्षा देतीलच पण तुझी बदनामी होईल बदनामी. हे बघ हे काय आहे बघ काय आहे? लाव फोन लाव फोन. अनिश 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 अरे अनिश प्लीज त्यांना फोन नको ना लावू रे प्लीज. मी तुला 1,500 रुपये आणून देतो पण त्यांना फोन नको ना लावू.
काय रे गुरमी उतरली मगाची? पूजाला गर्लफ्रेंड बनवायची स्वप्न बघत होता. आता आला ना बरोबर लाईनीत. अशाच शिस्तीत राहायचा. संध्याकाळी 6 डेडलाईन आहे तुझी. डेडलाईन काय? डेडलाईन. या डेडलाईनच्या आत जर पैसे नाही आले ना तर तू आहेस आणि तुझं नशीब. संध्याकाळी 6 डेडलाईन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती राहू द्यावे समाधान. काकू वारीला गेला की कधी? नाही रे बाबा. अहो मी दरवर्षी ऊन वारा पाऊस काय बी असू दे वारी कधी चुकवली नाही. तुम्ही चला माझ्या बरोबर. तिथं माझ्या जिगरी दोस्ताची भेट घालून देतो. जिगरी दोस्त? हा. कोण रे बाबा? विठ्ठल. अगो बाई. विठ्ठल कुणाचा दोस्त असतोय, कुणाचा प्रियकर असतोय, कुणाचा मायबाप असतो. अरे बाबा तुम्हाला सांगतो का तिथं समधी लोक माऊली असतात बघ. त्या दिंडीची जरा जरी शिस्त इथल्या लोकांना लागलेलं तर जगणं सोपं होईल बघा. मला सांगतो दिंडीत नुसता नामाचा गजर असतो. हा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता एवढा समजा संग्रह असल्यावर आणखी कशाला बाकीचा संग्रह पाहिजे? काय असते काकू, माणसाकडं न काय नाही म्हणून तो दुःखी असतो आणि काहीतरी हाय म्हणून ते हरवल चोरीला जाईल म्हणून तो दुःखी असतो. कसं असते बघा. इठल इठल. किती छान आध्यात्मिक बोलतोस रे तू. अगदी ऐकतच राहावं असं वाटतंय रे. हा वय तर. आणि काकू नुसती वाणीच नाही तर कर्म पण करतो. हे बघा खोबरं खाऊन तयार. काकू आमच्या घरी ना वस्तूच लई कमी त्यामुळे कसली चिंता नाही. झोप एकदम शांत लागते बघा. हा. आणि समजा चोर आलाच, चोर चुकून घरात आला तर चोरणार काय? उलट त्याच्याकडची वस्तू माझ्याकडे ठेवून जाईल. काय ग बाई. हे घ्या. काकू तुम्हाला काय वाटतं हे समजा कोण करत असेल? मी काही करत नाही एवढंच मला माहिती आहे. मी आणि माझं काम याच्या पलीकडे मला काही दिसत नाही. गेली 5 वर्षांपासून इथं काम करते मी. आपण रघु पण लई वर्ष होतं की साहेबांच्याकडे. आता चोरी झाल्यावर रघुवर संशय घेतला साहेबांनी. उद्या तुमच्यावर माझ्यावर घेतला तर? अरे रे बाबा शेवटी काय आपण नोकर माणसं, जुनी असो किंवा नवी असो, मालकांच्या पुढे आपलं काही चालायचं नाही रे बाबा. तुम्हाला काय वाटतं काकू रघुने खरंच चोरी केली असेल? अरे कधी एका पैशाची लबाडी केली नाही. 10 रुपये राहिले तरी परत देऊन जायचो. एवढी वर्ष नोकरी केली आणि साहेबांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला. इतकं वाईट वाटतंय ना, असं वाटतंय की सगळं सोडून गावी जावं. पण काय करणार, आपली जमीन गहाण पडली ना, ती सोडवण्यासाठी तरी नोकरी करावीच लागेल ना. ते चेतन विषयी काय वाटतं तुम्हाला? खूप सालस मुलगा आहे रे तो. त्याचा कुणाला कसलाही त्रास नाहीये. पण गेल्या काही दिवसांपासून ना फार आबोल झालाय तो. कसल्या तरी टेन्शन मध्ये असतो. बहुतेक 10वीचं टेन्शन आलेलं दिसतंय रे त्याला. हा असेलच.
काका तुमचं पाकिट. थँक्यू बाळा. वेलकम. मला वाटलंच होतं की तू त्यांना पाकिट परत देशील. तू केलंस ते आवडलं मला. पण काय रे, आज क्लासला का नाही आलास? आणि त्या दिवशी बाबांशी ओळख करून देत होती तेव्हा निघून गेलास. नाही ते तेव्हा बाबांचा फोन. हा बाबा बोला. हो आताच सुटले क्लासमधून. हा ठीक आहे. आपण बोलायला गेलो आणि हा निघून का गेला? त्या दिवशी पण असंच गेला होता. साधा आहे तो, मुलींशी बोलताना लाजतो तो. चल बोल म्हणाली. बोल बंडू, ऐकते मी. टेन्शन कसलं असेल? अभ्यासाचं की आणखी कसलं? या चित्र या. माझं नाव गणा. आपल्याला राम राम म्हणा. आजपासून तुमच्या सेवेला हजर आहे आपण. चेतन यंदा यशस्वीला आहे ना. जो मन अभ्यास करायचा बरं का. काय लागल ते आपल्याला सांगायचं. कॉपी सोडून. कमी हसती पोरगी. अरे चेतन, आलास का तू? चल तुला जेवायला वाढते. भाजीपोळी आहेच आहे, पण गरमागरम साबुदाण्याची खिचडी पण केली आहे. काकुने असली खिचडी बनवल्या. दाण्याचं कूट, खोबरं आणि गार गार दही. नाही नको, मला भूक नाहीये. अरे नको, खरंच भूक नाहीये. हॅलो. डॉक्टर देशपांडे जिगर बोला. बंडूजी, मी प्राची बोलते. बोलो बोलो. सामंत काकू आहेत का तिकडे? देतो. काकू काय रे, आले आले. फोन आहे. हो का? कुणाच? प्राची वहिनीचा. हो का? बोला. हॅलो. हॅलो. सामंत काकू, प्राची बोलते. चेतन आला का? हो चेतन आलाय घरी. अहो पण आल्याच रूम मध्ये गेला. जेवलाच नाही बघा तो. बरं, त्याला देता का जरा फोन? कारण मगासपासून ट्राय करते त्याच्या मोबाईलवर, पण उचलत नाहीये. बोलत आहे. हो मी बोलू. चेतन, चेतन, आईचा फोन आहे.
अरे आईचा फोन आहे, ये या बोल. हॅलो आई. हा चेतन, अरे कुठेस तू? कधीपासून मोबाईलवरती फोन ट्राय करतेय? तब्येत बरी आहे ना? आई थोडं डोकं दुखतंय. मगाशी फोन केला तेव्हा वॉशरूम मध्ये होतो. पित्त झालं असेल. जेवला का नाहीस तू? नाही आई, अगं प्रशांतच्या घरी खाणं झालंय माझं. त्याच्या आईने मिसळपाव केला होता ना, आता जरा वेळ झोपतो मी. मिसळ पाव? मग ऍसिडिटी होणार नाही तर काय होणार रे? बरे नाही. चल आता आराम कर थोड्या वेळ, हा, आणि बाहेर कुठे पडू नकोस. ओके? हो आई, बाबा रघु काकांना खरंच पोलिसांकडे देतील का? नाही नाही चेतन, काही नाही होणार. तू नको टेन्शन घे. चल झोप आता. आणि सामंत काकूंना जरा फोन. हा काकू, आईला बोलायचंय. हॅलो. हा काकू, चेतनला जरा आराम करायला सांगा आणि त्याला घरातून बाहेर नका पडू देऊ. हो हो अहो, काही काळजी करू नका तुम्ही. हा लक्ष ठेवते मी. चला मी ठेवते. गणपती दादा, हे बघ, चेतनला अजिबात बाहेर जाऊ देऊ नकोस. मी जरी आतमध्ये कामात असले ना तरी ती त्याच्याकडे लक्ष ठेव, बरं का? ठेवतो मी, त्याच्यावर लक्ष ठेवतो. हा हॅलो मॅडम. बोल बंडू. हा चेतन आलाय घरी, पण काही न खाता झोपला तो. मी त्याकडे काहीतरी खाऊन आलाय म्हटलं त्याने. मला वाटतं सकाळी जो प्रकार घडला त्याच्यासोबत, त्यामुळे तो थोडा डिस्टर्ब वाटला. पण त्यामागचं कारण काही वेगळंही असू शकतं बंडू. त्याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला शोधून काढायचं. तू लक्ष ठेव आणि जर संध्याकाळी बाहेर पडला तर राकेशला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांग. गणप्या, अरे गणप्या, मी काय म्हणते? काय म्हणते? आज छत पडलं वय, आत्याला काय होतंय? हा लावून घ्यायचं. हा नाही, पावसाळ्यात नंतर गोळ नको. हा लावून घे लावून घे. इथली काळजी सोडून घे. काकू आहेत सोबत माझ्या बरोबर. हा बोलणार आहेस का त्यांच्या संग? नको, आता कशाला बोलता तुम्ही? नको नको नको, रेंज नाही आमच्याकडे. हा ठेवतो ठेवतो. हा ठेवतो. ओके चला, आज काम पडले. चल ना, मग तुला बोलवत होते ना मी. छताचं नुसतं ऐकत बसायचं. फोन चला लवकर. संध्याकाळी 6. डेडलाईन आहे तुझी, डेडलाईन. या डेडलाईनच्या आज जर पैसे नाही आले ना तर तू आहेस आणि तुझं नशीब. तू आणू 1500 रुपये. खूप कमी वेळ उरलाय. द्यावे तर लागतीलच, नाहीतर डेडलाईन. अरे इतकं लगेच आलं? आता घेऊन गेले ना 3500? संपले? हा नाही, ते मी जाऊ दे, चल कामाचं बोल. चल ए नोड्या, कामाचं बोल. चल, काय विकणार आहे आता? अरे कुठून ढापला एवढा मोबाईल? नाही, ढापला नाहीये, माझाच आहे. मग कशाला विकतोय? पैशांची गरज आहे हो थोडी. तुला कशाला लागतात रे एवढे पैसे? काय साले, हे जुगार बिगार खेळतो?
नाही नाही काका. जाऊ दे चल. अरे 1000 रुपये देतो चल. 1000? हा. एवढे कमी? 1500 तरी द्या ना. ठीक आहे मग 900 देतो चल. नाही 1000 चालतील. आलास ना लाईनीवर. हे चल जा. ऐश कर ऐश. आता उरलेले 500 रुपये कुठून आणू? अरे काय मिळाले ना, दा ना. सॉलिड आहे हा. देवा मला माफ कर. मी तुझी मूर्ती चोरली आणि विकली. पण मी तरी काय करू? ते मला त्रास देत आहे, फसवत आहे. मला यातून बाहेर काढ रे. नको उचलूस ती नोट. आधीच मूर्ती विकून एक पाप केलंयस, आता अजून एक पाप करू नकोस. देव बघतोय सगळं. मी कोणतंही पाप केलेलं नाहीये. पाप तर ते तिघे करतायत. देव त्यांना शिक्षा का देत नाही? जर मी नोट घेताना देव बघतो, तर ते जो मला त्रास देत आहेत तो देवाला का दिसत नाही? कधी थांबणार आहे हे? पूजावर प्रेम केलं, कोणता गुन्हा तर नाही ना केला. त्याची ही शिक्षा का? आता 500 रुपये मिळाले नाही तर वाट लागेल तुझी. उचल ती नोट, उचल. चोर पकडा पकडा त्याला. चोर चोर. काय झालं गुरुजी? पैसे चोरून नेले त्यांनी. काय? अहो एवढंच पोर चांगल्या घरात वाटत होता, पण पक्का डॅम्बिस निघाला. अहो सरळ पेटीतले पैसे चोरून नेले. अरे चल चल पकड त्याला. चोर चोर पकडा 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 पकडा. चोर 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 चोर. पकड 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 त्याला. पकड. पकड़ा पकड़ा ये चोर चोर. पकड़ा पकड़ा पकड़ पकड़. चोर 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 चोर. ओ भाई एका मुलाला पळताना पाहिलं का तुम्ही? हो लवकर सांगा. हॅलो. हॅलो. हा डॉक्टर देशपांडेचं घर. वंडोजी प्राची बोलते. हा बोला बोला. हा चेतन आहे का तिकडे? त्याचा सेल स्विच ऑफ लागतोय. हा हाय की त्याच्या रूम मध्ये असेल. झोपलाय तो. नाही बोलवतो त्याला, उठवतो. हा ऐक. चेतन. चेतन आईचा फोन आहे.
चेतन काय पोरग झोप चेतन अरे दार उघड की चेतन. अरे काय झालं? काय नाही चेतनला फोन आलाय त्याच्या आईचा ते त्याला उठवूनच झालं ते. हो का? चेतन चेतन हॅलो हॅलो बंडोज. प्राची पॅनिक होऊ नको झोपला असेल. अरे इतका वेळ दार उघडत नाही का तू? चेतन अरे झोपलायस का तू? काकू जर बघा तुम्ही फोनवर सांग. अरे तुझ्या आईचा फोन आलाय. हॅलो हॅलो हा चेतन अहो तो दार उघडणं झालाय नाही बहुतेक कडे लावून नाही नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही मी 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 बघतो बाय. हा जरा बघा. तुम्ही चालू ठेवा फोन चालू ठेवा. ए चेतन काकू त्याला उठवत राहा तुम्ही मी बघतो खिडकीतनं तिकडनं पलीकडनं. अरे चेतन उठ ना. चेतन चेतन अरे चेतन काकू अरे उठ ना. बाजूला जरा काकू. गणप्या अरे कुठे गेला असेल हा? थांबा असेल इथंच कुठे. हॅलो प्राची हा चेतन कुठेतरी गायब झालं. काय? काय झालं? चेतन चेतन नाहीये रूम मध्ये. तो खिडकीतनं बाहेर पळाला कुठेतरी. काय? हॅलो अस्मिता मॅडम हां चेतन घरातून कुठेतरी गायब झालं.